कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय सच्चिदानंद रामदास बाबा की जय सच्चिदानंद नारायण भगवान की जय सच्चिदानंद रोहिला भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः ज्या ज्या ठिकाणी हे मन जाय माझे त्या त्या ठिकाणी हे रूप तुमचे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पाय धनी जयाचे केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आणि आता मने वाचा करणी जयाची भजने देवाची वाहनी ते शरीर जातीय क्षणी देवची जाहले ही ओवी तुमच्या सेवेसाठी घेतलेली आहे ज्ञानेश्वरी मधील 9व्या अध्यायातील 25व्या श्लोकामधील ओवी आहे ही ओवी मी कायम दशक्रिया विधीला घेतो पण बिगर अनुग्रहित लोकांना दशक्रिया विधीमध्ये सांगण्याचा अर्थ वेगळा आणि आपल्या साधकांना हीच ओवी अनुग्रहित मंडळींना सांगण्याचा विषय वेगळा आपल्याला जी ज्ञानेश्वरी आहे आपल्याकडं त्या ज्ञानेश्वरीमध्ये विविध अर्थ तयार होतात वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे अर्थ आहेत त्यामध्ये आपल्याला फक्त गुह्य ज्ञानाची गरज आहे ज्या अनंत जन्माच्या पुण्याने जयाचे वाचे पुढे भोजे ते नाम नाचत असे माझे ते जन्म सहस्त्र ओळखीचे एक वेळ यावया अर्जुना माझं नाम मुखात येण्याकरता हजारो जन्माचं पुण्य असावं लागतं कुणाच्याही वाट्याला येत नाही मग अनंत जन्माचं आपलं कुठंतरी पुण्य होतं म्हणून आपल्याला सद्गुरु ऐश्वर्य गुण संपन्न संप्रदायाचे सद्गुरु मिळाले संप्रदायही मिळाला संप्रदायातील गुरुही मिळाले आणि त्याच संप्रदायाचं नामही मिळाले आणि मग ह्या नाम नेमकं काय तर अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला की भगवंता काही लोक म्हणतात पापात्मक कर्म केले की हा देह नरकाला जातो काही जण म्हणतात पुण्यात्मक कर्म केले की हा देह स्वर्गाला जातो पण मला असा एक मार्ग सांग की तुम्हाला पापाच्या मार्गाने जाऊन नरकाचाही नको आणि पुण्याचं कर्म करून स्वर्गातलाही नको कारण मी कितीही पुण्य केलं तरी पुण्य केल्यानंतर मग त्या पुण्याची पावटी सरे सेवेची इंद्रपणाची ओटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका मला परत भोगण्याकरता माघारी यावं लागेल मला हा मार्ग नकोय मला ह्याच्यापेक्षा कोणता तरी एक वेगळा मार्ग सांग मग एक मार्ग आहे अर्जुना तो कोणता तर मनाने वाचने आणि सर्व इंद्रियाने ज्याचा भजन प्रवाह भगवंताच्या भक्तीकडे असतो ना त्याचं शरीर जाता क्षणी देव आणि देवच होतं नीट विषय पहा मग आपल्या वाट्याला हे नाम का आलं आपल्या वाट्याला नाम का आलं नीट विषय पहा मागील जन्माचं काही ना काही पुण्य तर होतच होतं पण त्याच्याही पलीकडे जाऊन हे आपल्या तुमच्या आमच्या मुखामध्ये हे जे नाम आलं हे कशासाठी आलं हे नेमकं समजलं पाहिजे बरोबर आहे का नाही आणि मग आपल्या ताब्यात आलं भक्तीच्या महामार्गाकडे प्रत्येक जीव निघालेला आहे
कोण कुलदैवताची करतोय, कोण ग्रामदैवताची करतो. भक्ती तर प्रत्येक जीव करतो. रावण सुद्धा भक्तीच्या जीवावर, रावणाने सुद्धा भगवान शंकराला प्राप्त करून घेतलं होतं ना, पण कर्माचा मार्ग कुठंतरी चुकीचा होता. नीट विषय समजून घ्या. मग प्रत्येक जीव भक्तीच्या मार्गाकडे निघालेला आहे. मग ही वस्तू आमच्याकडे का आली, आम्ही यायच्या आधी कोण होतो, आमच्याकडे ही वस्तू का आली आणि आम्हाला नक्की कुठं जायचंय, या 3 प्रश्नाची उत्तरं तुमच्या आमच्या जीवनामध्ये समजली पाहिजे. या पृथ्वी तलावरची प्रत्येक गोष्ट तिच्या स्वस्वरूपाकडे निघालेली आहे. बघा, पृथ्वी तलावरची प्रत्येक गोष्ट नीट पहा. लोखंडाच्या कंपनीने लोखंड तयार केलं, लोखंडापासून पत्रे तयार झाले, पत्र्यापासून विविध वस्तू तयार झाल्या, काही वस्तूंची कपाट तयार झाली, काही वस्तूंच्या गाड्या तयार झाल्या, काही वस्तूंपासून पत्रे तयार झाले, त्याचे सेट तयार झाले, काही वस्तूपासून हे माईक तयार झाल्या. अशा विविध वस्तू तयार झाल्या. विविध वस्तूला विविध नावं दिली गेली. पण एक 10-15 वर्षानंतर ह्या वस्तूला गंज पकडल्यानंतर ह्या वस्तू सगळ्या एका दुकानामध्ये, भंगाराच्या दुकानामध्ये आल्या आणि परत कोणाला नेऊन विकल्या, तर लोखंडाच्या कंपनीला काय करायला नेऊन विकलं, लोखंड बनवण्याकरता विकले. मग ह्या माईकचं, समजा हा माईक आहे, याचं मूळ स्वरूप काय आहे, तर लोखंड आहे, आणि ह्याचा शेवट काय आहे, लोखंडाचा आहे. उदाहरण तुमच्या जीवनामध्ये पहा. विटेची भिंत तयार झाली, मातीची विट तयार झाली, विटेची भिंत तयार झाली, भिंतीचं एक घर तयार झालं, घरावर आपण मातृछाया पितृछाया असं नाव दिलं. पण काही वर्षांनी ते घर जुनं झालं आणि ते रिन्युअल करायचं किंवा पत्र्याचं घर स्लॅबचं बांधण्याकरता JCB आणला आणि JCBने ते घर पाडलं, त्याची काय झाली, माती तयार झाली. म्हणजे घरावर जर आपण मातृछाया, कृष्णलीला, रामलीला नाव लिहिलेलं असेल, त्याचं मूळ स्वरूप माती आहे, त्याचा शेवट काय आहे, माती आहे. तिसरं उदाहरण तुमच्या आमच्या जीवनामध्ये पहा. ही उदाहरणं मी काय सांगतो माहितीये का, की नीट विषय पहा. समुद्राचं बाष्पीभवन झालं, बाष्पीभवनाचं रूपांतर ढगामध्ये झालं, ढगाचं रूपांतर पावसामध्ये झालं, पावसाचं पाणी जमिनीवर आलं, जमिनीचं पाणी नदीला गेलं, नदी कोणाच्या दिशेने चाललेली आहे, समुद्राच्या दिशेने चालली. एक बी आहे, त्या बी मध्ये गुप्त झाड आहे. फक्त ते बी लावल्यानंतर, त्याच्यातून एक अंकुर फुटणार आहे, त्याच्यातून एक छोटस झाड होणार आहे, त्या झाडाचं व्यापकतेने रूपांतर होणार आहे, त्याला परत एक फळ येणार आहे आणि त्या फळात परत काय असणार आहे, बी असणार आहे. नीट विषय पहा. तद्वत त्या वृत्तीप्रमाणे तुमच्या आमच्या सोबत असणार हे शरीर आहे, हे शरीर सुद्धा तुमचं आमचं नाही, हे सुद्धा त्याचा धर्म पाळतंय. हे शरीर कशापासून तयार झाले, तर पंचतत्वापासून तयार झालेलं आहे. हे पंचतत्वात तयार झालेलं हे शरीर आहे, हे आईच्या गर्भामधून बाहेर आल्यानंतर बाल्यावस्थेमध्ये जन्माला आलं. तुमच्या आमच्या सोबत असणारे हे शरीर सुद्धा बाल्यावस्थेतून किशोरावस्थेत, किशोरावस्थेतून तारुण्यावस्थेत, तारुण्यावस्थेतून प्रौढावस्थेत, प्रौढावस्थेतून वृद्धावस्थेत आणि वृद्धावस्थेतून परत पंचतत्वाच्या दिशेने, स्मशानभूमीच्या दिशेने चाललेलं आहे. मग तुमच्या आमच्या सोबत असणारे हे शरीर आहे, हे शरीर सुद्धा त्याचा धर्म पाळतंय. पंचतत्वापासून आलेलं शरीर पंचतत्वाच्याच दिशेला निघालेलं आहे. मग आता नीट विषय समजून घ्यायचा आहे की मग हे शरीर सुद्धा मी नाही. तुमची आम्हाला जी नावं दिलेली आहेत ही शरीराची ओळख म्हणून नाव दिलेलं आहे. मग हे शरीर सुद्धा मी नाही, तर मग मी कोण आहे, तर मग मी कोण आहे ही गोष्ट तुमच्या आमच्या जीवनामध्ये पहिली समजली पाहिजे. मग मी का आलो समजलं पाहिजे आणि आपल्याला कुठं जायचंय हे समजलं पाहिजे. मग मी कोण आहे, आता ही आपली सोपी भाषा सगळ्यांना माहिती आहे की वो तैसा हृदयामध्ये मी रामो, आस्था सर्व सुखाचा आराम आणि का भ्रांतासी कामो विषयावर. तुमच्या आमच्या आतमध्ये असणारी जी चैतन्य स्वरूप शक्ती आहे ती चैतन्य स्वरूप शक्तीच देव आहे. ज्या शक्तीच्या जीवावर मी काम करतो, ज्या शक्तीच्या जीवावर मी झोपेतून उठतो, ज्या शक्तीच्या जीवावर मी बोलतोय म्हणून तुम्ही ऐकताय म्हणून मी बोलतोय, ती शक्ती म्हणजे काय, तर ती शक्ती म्हणजे आतमध्ये तुमच्या आमच्या आतमध्ये असणारी चैतन्य स्वरूप शक्ती. तिला आत्मा कोणी नाव दिलं, कोणी राम दिलं, कोणी अल्लाह दिलं, कोणी विविध नाव दिली. पण ती जी वस्तू आहे, नीट विषय पहा, ही वस्तू देव आहे. नीट पहा. पण ही वस्तू देव असताना ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केल्यानंतर आपण संप्रदाय काय मिळाला आणि आपल्याला सद्गुरू काय मिळले, आपल्याला ह्याचे सांगड घालून फक्त पुढे सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. नीट विषय पहा. मग ब्रह्मदेवाला ही सृष्टी निर्माण केला, प्रश्न पडला की उपाधीने ज्याला ज्याला नाव दिलेलं आहे त्याची उपाधीने ओळख होईल, पण आतमध्ये असणारी जी चैतन्य स्वरूप शक्ती, आतमध्ये असणारी जी एक विशिष्ट शक्ती आहे तिची ओळख कशी करणार, तिच्या ओळखीचा मार्ग काय.
त्यावेळेस संत एकांती बैसले आणि संत एकांती बसून गुह्य असा एक शब्द तयार केला. तो नारायणाने हंस रूपाने अवताराला येऊन हंस रूपानेच अवतार घेतला. तर हंसामध्येच एक गुण आहे, सार आणि आसार निवडण्याचा गुण कोणाकडे आहे? हंसामध्ये आहे. म्हणून त्याला हंस रूपाचं प्रतीक दिलं आणि हंस रूपाने अवताराला येऊन ते गुह्य असं नाम गुरु परंपरेने पहिल्यांदा भगवान शंकर आणि महाविष्णूंना मिळालं. ब्रह्मदेवापासून त्यांना मिळाल्यानंतर भगवान शंकराची परंपरा गौरी गणपती पर्यंत गेली आणि तिथून पुढे ती आघोरी परंपरेने जे आपल्याकडे नागा साधू वगैरे त्या परंपरेकडे गेली आणि आपल्याकडे जी परंपरा आली ती वैष्णव परंपरा आली. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मुळं आणि संप्रदाय फळं तेथून या ते नाम गुरु परंपरा. मग तीच परंपरा ब्रह्मदेवापासून आत्रेय ऋषींपर्यंत आली, आत्रेय ऋषींपासून दत्तप्रभूंपर्यंत आली, दत्तप्रभूंपासून 4 संप्रदाय तयार झाले, आनंद स्वरूप, चैतन्य आणि प्रकाश. नीट विषय पहा. या 4 संप्रदायाच्या माध्यमातून ही गुरु परंपरा चालू झाली. त्यामध्ये तुमच्या आमच्या जीवनामध्ये आम्हाला मिळाला तो ह्या 4 संप्रदायामध्ये बी ह्या 4 संप्रदाय म्हणजे 4 अवस्था आहेत आणि या अवस्थेतून शेवटची अवस्था म्हणजे आनंदमय अवस्था. ही शेवटची शरीरामधली अवस्था आहे आणि त्या अवस्थेमध्ये त्या आनंदमय अवस्थेमधील संप्रदायामध्ये आम्हाला हे नाम मिळालं. नीट विषय समजून घ्या. पहिली अवस्था प्रकाशमय अवस्था, चैतन्यमय अवस्था, नीट विषय पहा, आणि मग स्वरूपमय अवस्था आणि मग आनंदमय अवस्था. ह्या सुद्धा 4 संप्रदाय बरं का. हे संप्रदाय ही नावं दिली पण ह्या 4 शरीरामधल्या अवस्था आहेत. आपण मंदिर देवघरामध्ये एखाद्या मंदिरामध्ये गेलो, ते मंदिर जुनं पडलेलं मंदिर आहे. नीट विषय पहा. आपण ते स्वच्छ धुतलं आणि तिथं दिवा लावला, तिथं पहिल्यांदा अवस्था होती प्रकाशमय अवस्था तयार. ही प्रकाशमय अवस्थेचा आनंद मूर्तीला का आपल्याला नीट विषय पहा. तिथून आपण अगरबत्ती लावली, व्यवस्थितरित्या अगरबत्ती लावली, फुलं वाहिली, त्या फुलाचा सुगंध आणि त्या हाराच्या सुगंधामुळे जे वातावरण चैतन्यमय तयार होतं, ते चैतन्यमय तयार झालेल्या वातावरणाचा आनंद मूर्तीला का आपल्याला. तिथून पुढं आपण ते व्यवस्थित, आता कुठे आपण ध्यानाला बसलं घरात, आता हे आपण एकत्रित बसले घरात बसले, आपण काय करतो? अगरबत्ती लावतो, दिवा लावतो आणि मग ध्यानाला बसतो, बरोबर का नाही? ज्या वेळेस वातावरण त्या ठिकाणचं पवित्र असेल, त्या ठिकाणचं पवित्रमय वातावरणामध्ये आम्ही ध्यानाला बसल्यानंतर आपली स्वरूपमय अवस्था स्वस्वरूपाला प्राप्त होण्याकरता आपण ध्यानाला बसतो, बरोबर आहे का नाही? त्यावेळेस ज्यावेळेस आपण स्वस्वरूपाच्या मार्गाने चालतो त्यावेळेस त्याचा आनंद कुणाला? मूर्तीला का आपल्याला म्हणजे आपल्या अवस्था आहे त्या. आणि ह्या अवस्थेतून पुढे गेल्यानंतर जो आनंद आहे तो आनंद कोणाला? मूर्तीला का आपल्याला? मग हे 4ही गोष्टी 4 संप्रदाय म्हणजे 4 अवस्था आहे. त्यात शेवटची अवस्था आनंदमय अवस्था आणि आनंदमय अवस्था असणाऱ्या संप्रदायामध्ये आम्हाला तो शब्द गुरु परंपरेने मिळाला. नीट विषय समजून घ्या. आता हा शब्द काय आहे हा तुमच्या आमच्या जीवनामध्ये समजला पाहिजे. हा शब्द नक्की समजला पाहिजे. हा शब्द नीट समजत नाही ना, आपण अवस्था करतो. आता अवस्था झाली, बरोबर आहे का नाही? आता ह्या अवस्थेतलं गुढ ज्ञान समजून घ्या. अवस्था झाली, अवस्था चित्ताची व्हायला पाहिजे का शरीराची व्हायला पाहिजे? चित्ताची व्हायला पाहिजे. नीट विषय समजून घ्या. एखाद्या व्यक्तीला उद्या 50,000चा हप्ता भरायचा आहे आणि त्याला आज अनुग्रह दिला, रात्रभर ध्यानाला बसला, बोलो, सकाळी डोळे उघडल्यावर त्याला देव दिसल का? हप्त्यावाला दिसल? याला म्हणायचं शरीराची अवस्था. आणि चित्ताची अवस्था काय नाही तुमच्या आमच्या जीवनामध्ये समजलं पाहिजे. मग हे काय घडतं? चित्ताची अवस्था कधी होती? तर आपल्या शरीरामध्ये नक्की काय घडतं हे आपल्याला कळलं पाहिजे. अवस्था होती हे आम्हाला माहिती. आम्ही 5 लाखाची 10 लाखाची गाडी घेतली, गाडी घेतल्यानंतर आम्ही समजा एक 2 व्हीलर घेतली, 2 लाखाची 1.5 लाखाची गाडी घेतली, आम्ही स्टार्टर मारतो आणि गाडी घेऊन जातो. पण स्टार्टर मारल्यानंतर आतमध्ये नक्की काय घडतं हे आपल्याला बऱ्यापैकी माहिती पाहिजे. तर कुठं रस्त्याने गाडी बिघडली तर आपण ती नीट करू शकतो, बरोबर आहे का नाही? तद्वत त्या वृत्तीप्रमाणे अवस्था होत असताना अवस्था नक्की काय होते, अवस्था म्हणजे काय आहे, ही गोष्ट तुमच्या आमच्या जीवनामध्ये जोपर्यंत संप्रत नाही ना, नीट विषय समजून घ्या, तोपर्यंत आपल्याला जवळवरी अर्जुना तो बोध भेटेना म्हणा, तववरी या साधना बाजावे लागेल. जोपर्यंत तुला तो बोध होत नाही ना तोपर्यंत तुला ह्या साधनाला बजावच लागणार आहे. मग बोध झाल्यानंतर जे लक्षण आहे ते लक्षण कोणतं येतं माहितीये का? मग आपल्या अवस्था शरीरामध्ये अवस्था एक अशी तयार होते की हे मजस्तवची झाले परे म्या नाही केले ऐसे जेने जाणिले तो सुटला गा.
मग आपल्या अवस्था बघा, जोपर्यंत आपण ह्या स्थितीवर येत नाही ना, हे मज अवस्थेचे झाले तरी मी नाही केले, ऐसे गेले जाणीले तो सुटला का. आता बाबांनी तर मला विचारलं तर मी सांगितलं मी 6ला निघालो, मग मी परत वाघोलीत आलो, मग मला कळलं की बाबा 8ला प्रवचन आहे, मग माझा मोबाईल हे झाला, माझा अर्थ समजून घ्या, मग मी इथून काय हे सगळं मी केलं का ते चैतन्याने केलं. आणि मग मी जरी मग आता मी तुम्हाला सांगतोय का ह्याच्यातलं चैतन्य सांगतोय, पण तरी मी प्रवचन करतोय असं म्हणतोय. हा भाव जोपर्यंत तुमच्या आमच्यातला निघून जात नाही ना, तोपर्यंत आपण त्या स्थितीला येत नाही. नीट विषय समजून घ्या. आणि म्हणून शरीरामध्ये नक्की काय घडतं, अवस्था करते म्हणजे नक्की काय घडते. आता हनुमंतरायाचा जन्म उद्या परवा आहे आणि ह्याच्या आधी रामांचा जन्म, प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला, बरोबर आहे का नाही. माझा मेन विषय रामायणाचा आहे. ही मी पार्श्वभूमी फक्त सांगितली की ह्या पार्श्वभूमीमध्ये आपण चिंतन करतो, ह्या चिंतनाचा पार्ट नक्की समजून घेतला पाहिजे. आपल्याला नक्की काय होतं नीट विषय समजून घ्या. हे पंचमहाभूताचं शरीर आहे, बरोबर आहे. तद्वत ते दश इंद्रियाचं पण आहे, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. दश इंद्रियाचा रथ म्हणजे हा राजा दशरथ. नीट विषय पहा बरं का. दश इंद्रियाचा रथ म्हणजे राजा दशरथ. आता या राजा दशरथाला मुलं 4, पहिलं राम, लक्ष्मण, शत्रुघ्न आणि भरत, बरं का. हे दश इंद्रियाचा रथ राजा दशरथ, त्याच्यामध्ये तैसा हृदयामध्ये मी राम. हे कोणाचे शब्द आहेत, माऊलींचे शब्द आहेत, बरोबर का नाही. तुमच्या आमच्या आतमध्ये असणारी चैतन्य स्वरूप शक्ती कोण आहे, राम. दुसरं पात्र त्याच्यामध्ये कोणतं नीट विषय समजून घ्या. रामाच्या पुढचं पात्र लक्ष आणि मन बरोबर लक्ष्मण, लक्ष आणि मन बरोबर लक्ष्मण. त्याच्या पुढचं पात्र आहे ती म्हणजे सीता. सीता म्हणजे कोण, शत्रुघ्न भरत. जर आपण सांगायचं असेल तर आपल्याला खूप वेळ जाईल, लक्षात घ्या. शत्रुघ्न म्हणजे काय आणि भरत म्हणजे काय. तर भरत म्हणजे ज्यावेळेस तुकोबारायांना रामेश्वर भट्टांनी तुकोबारायांची नामस्मरण करताना जीभ ओढली, त्यावेळेस त्यांचं चिंतन कुठून चाललं होतं, रोमातून चाललं होतं. म्हणजे भगवंत तुमच्या आतमध्ये ओतप्रोत भरलेला आहे, त्याला म्हणतात भरत. आता त्याच्यापेक्षा भरताचा अजून एक अर्थ सांगतो. कुराण ग्रंथ आहे, कुराणामध्ये प्रत्येक ठिकाणी वाक्य लिहिलेलं आहे की ये तो मेरे अल्लाह के फरमान से होत आहे. म्हणजे हे सगळं कोणाच्या कृपेने होत आहे, अल्लाच्या कृपेने होत आहे. बायबल ग्रंथामध्ये काय सांगतो, हे सगळं माझ्या गॉडच्या किंवा जेजसच्या, येशूच्या कृपेने होत आहे. म्हणजे ज्यांनी लिहिलं, मुहम्मद पैगंबरांनी ग्रंथ लिहिला. हे मुहम्मद पैगंबरांना मानलं जातं, पण मुहम्मद पैगंबर बी काय म्हणतात, माझा बी कोणतरी अल्लाह आहे, बरोबर आहे. येशू ख्रिस्त सुद्धा म्हणतात माझा कोणतरी गोड आहे, बरोबर आहे का नाही. पण एकमेव तुमचे भगवान श्रीकृष्ण म्हणतात जे जे देश भूत ते मानिजे बघ, बरोबर का नाही. हाच भक्तियोग निश्चित. मी चराचरामध्ये मी आहे, माझा कोण नाही, मीच तुमच्यात ते. माझा कोण असण्याचा संबंध येत नाही, मीच तुमच्या चराचरामध्ये ओतप्रोत भरलेलो आहे. नीट विषय समजून घ्या. मग शरीरामध्ये ओतप्रोत भरून उरलेलं आहे, त्याला म्हणतात भरत. आणि शत्रुघ्न म्हणजे काय, तर तुकाराम महाराजाचा एक अभंग आहे, तुका म्हणे आम्हा युद्धाचा प्रसंग, आंतरमन आणि बाह्य जन, बरोबर का नाही. मग अंतर्मनातून बाह्य जनासंग जो कंटिन्यू सद्गुरूच्या नामाचं चिंतन करत शत्रूवर युद्ध खेळत आहे, त्याला म्हणतात शत्रुघ्न. नीट विषय पहा. आता ही सीता कोणी, तर सीता ही माया आहे. सीता कोणी, ही माया आहे. नीट विषय समजून घ्या. आणि रावण कोणी, या शरीरामधला अहंकार आहे. आता ही कथा आपल्याला थोडी बाजूला ठेवायची. रावण कोणी, अहंकार आहे. नीट विषय समजून घ्या. म्हणून अहंकारा संगे जाऊ नको म्हणा, पहा त्या रावणा कैसे झाले, बरोबर आहे का नाही. आता ही माया म्हणजे कोण, आता नीट विषय आपण पहा. ह्याच्यामध्ये माया, ही माया हे शरीरामध्ये पंचतत्वाचं शरीर आहे, प्रत्येक तत्वाचं एक पात्र आहे. आलं का लक्षात. सीता कुठून उगम आलती, सीता कुठून आली होती, आपल्याला चिंतनावर यायचं बरं का. नामस्मरणात नक्की घडतं काय, तर सीता ही पृथ्वी तत्वातून आलेली आहे, बरोबर आहे. मग हे पृथ्वी तत्व या शरीरामध्ये काय आहे, नीट विषय समजून घ्या. तर ही सीता ही पृथ्वी तत्वामध्ये तुमचं सगळ्यात मूल आधार चक्र आहे शरीरामध्ये. हे मूल आधार चक्र पहिल्यांदा नेतृत्व करतं पृथ्वी तत्वाचं.
तुमच्या शरीरामध्ये. आता आपण मांडी घालून बसलेलो आहे. सगळ्यात खाली मूलाधार चक्र, मग स्वादिष्टान चक्र, मग नाभी चक्र, अनहद चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र आणि मग सहस्त्रदळ चक्र. बरोबर आहे का नाही? हा, ह्याच्यामध्ये आत्मा हा राम आहे. बरोबर आहे. सीता ही पृथ्वी तत्वाचं नेतृत्व करते म्हणून पृथ्वीतून आलेली आहे. आपल्या शरीरामध्ये इथून वरचा पार्ट आहे हा अयोध्या आहे, आणि इथून खालचा जो पार्ट आहे तो रावणाच्या लंकेचा पार्ट आहे. कशाचा आहे? रावणाच्या लंकेचा पार्ट आहे. आणि या दोन्हीच्या मध्ये इथं काय भरलेले आहे? तर पाण्याने, हे आपण हे भरले पार्ट आहे, हा कशाने भरलेला आहे? पाण्याने भरलेला आहे. पाण्याच्या आपल्याला लंकेला नीट विषय पहा. इकडं लंकेला, लंका आणि इकडं अयोध्या, ह्याच्यामध्ये काय पाणी आहे. बरोबर आहे का नाही? हा, आता भगवान प्रभू रामचंद्र कोण आहे? प्रभूच्या रामचंद्र कोणाचे पुत्र आहेत? दशरथाचे पुत्र आहेत. पण कोणत्या कुळातले? सूर्य कुळातले. लक्षात घ्या, सूर्य कुळातले आहेत. मग सूर्यवंशी आहेत. मग सूर्यवंशी म्हणजे ते कशाचं नेतृत्व करतात? अग्नितत्वाचं नेतृत्व करतात. बरोबर आहे. आता अग्नितत्व कोण? पलीकड जे तुमच्या आतमध्ये असणारे अहंकार आहे, हा अहंकार रूपी रावण, ज्या वेळेस आपण सगळ्यांना माहिती आहे रामायण काय घडलं की अहंकार रूपी रावण आले आणि माया रूपी सीतेला घेऊन गेले. बरोबर आहे. आपला दृष्टांत नीट समजून घ्या. माया रूपी सीतेला घेऊन गेले, ह्याचा अर्थ काय होतो की ज्या वेळेस आपल्या अनंत जन्माच्या कर्माने आपले काय पण पाप पुण्य साचलेले असतात ना, त्याचा सगळा पार्ट कुठं तयार होतो? तो पहिल्यांदा तो मूल आधार चक्रामध्ये तयार होतो. नीट विषय पहा. आणि मूल आधार चक्र कशाचा आधार घेतं? तर या पृथ्वी तत्वाचा आधार घेतं. म्हणून ते अहंकार रूपी रावण आले आणि त्या सीता, माया रूपी सीतेला कुठे घेऊन गेले? तर पृथ्वी तत्वावर म्हणजे लंकेमध्ये नेऊन गेला. आपला भारत देश बी कुठे आहे? भारत देशात श्रीलंका कुठे आहे? बघा, खालच्या आपण असे सरळ उभं केलं तर आपल्या त्या ठिकाणी पृथ्वी तत्वाच्याच ठिकाणी श्रीलंका आहे. आपण भारत मातेचा जरी फोटो पाहिला तरी. नीट विषय पहा. मग ते अहंकार रूपी रावण आले आणि माया रूपी सीतेला पृथ्वी तत्वामध्ये घेऊन गेले. म्हणजे कुंडलिनीची, आपली कुंडलिनी जी आहे, हे कुंडलिनी कुठे अडकून बसलेली आहे? तर ही कुंडलिनी आपली खाली मूलाधार चक्रावर अडकून बसलेले आहे. नीट विषय समजून घ्या. आणि जोपर्यंत ती कुंडलिनी आम्ही जागृत करत नाही ना, ती कुंडलिनी सीता माता रूपी कुंडलिनी कुठे नेऊन ठेवली रावणाने? तर मूलाधार चक्रामध्ये म्हणजे लंकेमध्ये नेऊन ठेवली. आता लंकेमध्ये नेऊन ठेवल्यावर जगाचे मालक, ब्रह्मांडाचे नायक प्रभू रामचंद्र, ते जगाचे मालक, ब्रह्मांडाचे मालक होते. त्यांना मागचे जन्म, पुढचे जन्म कळू शकत होतं. त्या ब्रह्मांडाच्या मालकाला आपले बायको आणणं अवघड होतं का? कोणी घेऊन गेलं कळू शकत, म्हणजे कोणी नेलं हे कळत नव्हतं का? पण त्यांना पलीकडे जाण्याकरता जलतत्व आडवं येत होतं. काय आडवं येत होतं? जलतत्व आडवं येत होतं. म्हणजे आपण जर प्रत्येकाला म्हणतो प्रत्येकात देव आहे, तर मग चिंतन करायची काय गरज आहे? दृष्टांत येत येतं ना परत. प्रत्येकामध्ये देव आहे, तर मग साधना करायची गरज काय? चिंतन करायची गरज काय? हा विषय परत पुढे येतो ना. आपल्या प्रत्येकात आपण म्हणतो प्रत्येक जड जीवात जर देव आहे, तर मग चिंतन कशासाठी करायचं? साधना कशासाठी करायची? तर नीट विषय समजून घ्या. मग त्या मूलाधार चक्राला जागृत करण्याकरता सीता रूपी मूलाधार चक्रामध्ये जे पृथ्वी तत्व गुंतून बसले होतं, त्याला जागृत करून त्याला बाहेर काढण्याकरता भगवंताला सुद्धा अग्नितत्वामध्ये असल्यामुळे त्यांना जलतत्व क्रॉस करता येत नव्हतं, म्हणून त्यांना आधार घ्यावा लागला. हनुमंतराय कोणाचे पुत्र आहे? आणि पवन पुत्र. बरोबर आहे. काय आहे? पवन पुत्र हनुमान. मग या शरीरामध्ये भक्ती रूपी जे नाम सद्गुरूंनी दिलेले आहे ना तुम्हाला, ते नाम म्हणजे हनुमान. आपल्या सद्गुरूंनी आपल्याला जो शब्द दिलेला आहे, तो शब्द म्हणजे कोण? तो शब्द म्हणजे हनुमान. नीट विषय समजून घ्या. मग तो कशाचा पुत्र आहे? तो वायुपुत्र आहे. मग तुम्हाला जो शब्द दिला, हा शब्द कशाच्या स्वरूपाने तुम्हाला आतमध्ये घ्यायला लावला? श्वासाच्या रूपाने तुम्हाला आतमध्ये, वायूच्या रूपाने आतमध्ये घ्यायला लावला. बरोबर आहे. वायूच्या रूपाने सांगता ना, तू बाबा चिंतनाला बसल्यानंतर तू श्वासात तुझं नाम बसव. कारण वायू रूपाने फक्त तिथं कोण जाऊ शकत होतं? तर मग हनुमंतराया त्या ठिकाणी जाऊ शकत होते. नीट विषय समजून घ्या. मग आपल्याला सद्गुरूंनी दिलेलं नाम, हे नाम हे वायू रूपाने आतमध्ये गेल्यानंतर त्याचं रूपांतर प्राणामध्ये होतं. आता आपण हवा म्हणून आतमध्ये घेतो, बरोबर आहे. पण आतमध्ये आल्यावर त्याला काय म्हटलं जातं? प्राणवायू म्हटलं जातं. आता बाकीचे आपल्याला वायू पुढे गेल्यानंतर प्रत्येक वेगवेगळे वायू आहेत. प्राण, अपान, व्यान, हे उदान, हे आदी. पण प्राणवायू, प्राणवायू मधून आपण
हनुमंतरायाला रोज आतमध्ये घेतो. आतमध्ये घेतल्यानंतर ते नामरूपी हनुमंतराया श्वासाच्या रूपाने आपल्या आतमध्ये जातात आणि मूलाधार चक्रामध्ये असणाऱ्या सीतामातेला बाहेर काढायला सुरुवात करतात. आणि सुरुवात केल्यानंतर मग आपण ध्यानाला बसलो. ध्यानाला बसल्यानंतर जे आपल्याला दोन नाड्या सांगितल्या, पहिली इडा आणि पिंगळा. तर ही आपण इडा आणि ह्याला आयुर्वेद पण महत्वाचा आहे. चिंतनाचा आपल्याला फायदा काय आणि कसा विज्ञानाच्या बी स्वरूपाने आणि आध्यात्मिकाच्या स्वरूपाने पण समजला पाहिजे. त्यामध्ये उजव्या बाजूला इडा नाडी आणि एका बाजूला पिंगळा नाडी. एक पिंगळा नाडी जी आहे ती सूर्य नाडी आणि चंद्र नाडी, इडा नाडी चंद्र नाडी, अशा दोन नाड्या आल्या. तर आपला प्रत्येकाचा कायमस्वरूपी कुठली बी एक नाडी चालू असते, एक नाडी स्लो असते, एक नाडी फास्ट असते. नीट पाहिजे, नीट लक्षात घ्या. मग ज्यावेळेस आपण श्वास आतमध्ये घेऊन हनुमंतराय आतमध्ये प्रवेश करतात ना गुरुच्या नामाने, त्या नामाने आपल्या जर एकदा चालू झालं, खालीवर घुसळण चालू झाली ना, त्यावेळेस या दोन्ही नाड्या स्थिर होत्यात आणि सुषुम्ना नावाची नाडी चालू होते. नीट विषय पहा. आणि सुषुम्ना नाडी नावाची जी नाडी आहे ती नाडी मग इथून आपल्याला ती कुंडलिनी ती सुषुम्ना नाडीच्या रूपाने पवनपुत्र हनुमान म्हणजे वायूच्या रूपाने श्वासाच्या रूपाने आतमध्ये जातात आणि मग त्या सीतेला कुंडलिनी रूपी सीतेला बाहेर काढतात. नीट विषय पहा. इथं नवनाथ ग्रंथ प्रत्येकाने वाचला असेल, म्हणजे बऱ्यापैकी माहिती असेल. नवनाथ ग्रंथामध्ये एक वाक्य असलेले जो ती जाऊ द्या, गाढवाचं लग्न पिक्चर पाहिलं का कोणी? मग गाढवाचं लग्न हा पिक्चर नवनाथ ग्रंथामधला एक पार्ट आहे. तर त्या गाढवाच्या लग्नात काय सांगितलं, जो कोणी एका रात्रीमध्ये 7 माजल्याची माडी बांधील त्याला मी काय करल, माझी मुलगी देऊन टाकल. बरोबर का नाही? मग 7 मजल्याची माडी एका रात्रीत बांधल, याचा अर्थ काय नीट विषय समजून घ्या. मग ज्या दिवशी मूलाधार चक्रातून ती कुंडलिनी वरती यायला सुरुवात होती, मग हे 7 माड्या म्हणजे हे 7 चक्र आपल्या शरीरामध्ये 7 चक्र. मग हे 7 चक्र भेदत ही कुंडलिनी पहिल्यांदा मूलाधार चक्रातून स्वादिष्टान चक्र भेदत चलते. स्वादिष्टान चक्रातून पुढं नाभी चक्र, नाभी चक्रातून अनहत चक्र, अनहत चक्रातून विशुद्धी चक्र, विशुद्धी चक्रातून आज्ञा चक्र, आज्ञा चक्रातून सहस्त्रदळ चक्र, हे भेदत 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 वरती येते. आणि जी ज्या टायमिंगला ती इथं आज्ञा चक्रामध्ये म्हणजे वरती येते, ज्या टायमिंगला सहस्त्रदळ चक्रामध्ये येते, त्यावेळेस मग सहस्त्रदळी उगवला सूर्य जायचा. त्या दिवशी आपल्या अंतःकरणाचा भाव तयार होतो, जे जे दिशे भूत ते मानिजे भगवंत, किंवा हे मजस्तवचे झाले परी मी नाही केले, ऐसे जेने जाणिले तोच सुटला गा. नीट विषय समजून घ्या. तुम्ही आम्ही हे नित्य कर्म रोज करतो, पण करताना आतमध्ये आपलं इंजिन नक्की काय काम करतंय, आपल्या शरीरामध्ये आपल्याला ही कुंडलिनी जागृत होते म्हणजे नक्की काय होते हे सुद्धा आपल्याला समजणं गरजेचं आहे. नीट विषय समजून घ्या. ह्याचा वैज्ञानिक फायदा पण तुम्हाला सांगतो. वैज्ञानिक फायदा म्हणजे तुम्हाला जो शब्द दिला त्याच्यामध्ये प्रबोधाचा शब्द तुम्ही आता सगळेजण चिंतन करत असतील. नीट विषय समजून घ्या. आता इथं सगळे गाडी वापरणारी माणसं आहेत. जर गाडीमध्ये गाडीचं टायमिंग बिघडलं तर गाडी फडफड करते. गाडी फडफड करत असेल तर मग फिटर काय करतो, गाडीचं टायमिंग लावून देतो. बरोबर आहे का नाही? मग टायमिंग लावून देतो. तसं आपल्या शरीरामध्ये असणारे जे काही व्याधी आजार मागील जन्माचे काय असतात ना, हे सगळं आपल्या श्वासाचं टायमिंग बिघडल्यामुळं होत असतं. काहींना वैज्ञानिक कारण बरं का, अध्यात्म आणि वैज्ञानिक याची सांगड आपल्याला जोडता आली पाहिजे. आता ज्यांचं प्रबोधाचं जे चिंतन करतात किंवा पहिल्या नामाचं बी जे चिंतन करतात, हे काम काय करतात नाम नीट पहा. तुम्हाला सांगताना काय सांगितलं की बाबा पहिला शब्द आत घेताना, दुसरा शब्द बाहेर सोडताना अशा पद्धतीने चिंतन करा. अनुग्रह देताना असं सांगितलं का नाही? मग तो हेच 2 शब्द काय घेतले, तर हे 2 शब्द तुमच्या श्वासाचं टायमिंग लावतात. हे 2 शब्द काय करतात, तुमच्या श्वासाचं टायमिंग लावतात. आणि एकदा ते टायमिंग लागलं ना, तुम्ही नीट विषय समजून घ्या. मग परवा दिवशी महाराजांनी सांगितलं, मग चिंता ती पळाली याच गोकुळा बाहेर. म्हणजे मग ज्या बी काय आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या व्याधी असतील किंवा काय असतील, हे मी आता थोडं आपण साधक आहे म्हणून सांगण्याचा प्रयत्न करतो. नीट विषय समजून घ्या की प्रत्येक व्यक्तीला आपल्या इकडं आपल्याला सद्गुरू अनंत जन्माच्या पुण्याने मिळाले. पण नीट विषय समजून घ्या. एखादा व्यक्ती आजारी जरी असेल, नीट विषय पहा, आपल्या शरीरामध्ये जे बी आजार तयार होतात ना, जे बी हे पहिले आपल्या इथं पहिलं होतं, आता करतो आपण अलिओपॅथिक, त्याच्या आधी काय होतं होमिओपॅथिक, त्याच्या आधी काय होतं आयुर्वेदिक, त्याच्या आधी होतं निसर्गोपचार, आणि त्याच्या आधी कोणता होता तो वैदिक उपचार.
मग वैदिक उपचार म्हणजे काय? हे मॉडिफाय होत होत गेलं म्हणून आपण अलोपॅथिक कशी येऊन बसलो. मग वैदिक उपचार म्हणजे काय? तर तुमच्या शरीरामध्ये जो बी आजार आहे, ज्या व्यक्तीला मूळव्याधाचा आजार असेल तर त्याचं 100% स्वादिष्ट आपलं मूलाधार चक्र डिऍक्टिव्ह असतं. काय? मूलाधार चक्र डिऍक्टिव्ह असतं. पुढे आल्यानंतर कोणाला वटीचे त्रास असतील, कोणाला पाळीचे त्रास असतील, कोणाला जर असतील तर त्यांचं 100% स्वादिष्टान चक्र डिऍक्टिव्ह असतं. त्याच्यानंतर आलं की कुणाला पोटाचे आजार असतील तर त्यांचं मणिपूर चक्र 100% डिऍक्टिव्ह असतं. पुढे आल्यानंतर कोणाला हृदयाचे किंवा ह्या पार्टमध्ये त्रास असतील तर त्याचं 100% अनाहत चक्र डिऍक्टिव्ह असतं. तिथून पुढे गेल्यानंतर कोणाला थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल, घशाचा प्रॉब्लेम असेल तर थायरॉइड ज्याला प्रॉब्लेम असेल त्याचा 100% विशुद्धी चक्र डिऍक्टिव्ह असतं. तिथून पुढे आलं त्याला चेहऱ्या संदर्भातले कोणाचे आजार असतील तर त्याचं 100% इथं चेहऱ्या संदर्भातले किंवा विसरण्याचं बुद्धीचा काही विषय असेल तर त्याचं इथं आज्ञाचक्र डिऍक्टिव्ह असतं. नीट विषय पहा. पण हे सगळे चक्र एका वेळेस ऍक्टिव्ह करण्याचं साधन फक्त गुरुचं नाम आहे. इतर ठिकाणी ह्या वैदिक चिकित्सेमध्ये जो आजार असेल त्या प्रकारच्या मुद्रा लावून त्या प्रकारचे त्याच्यावर पूर्वी चिकित्सा केली जायची. एखादा आजार असेल तर फॉर एक्झाम्पल एखाद्याचं थायरॉइड ग्रंथी म्हणजे थायरॉइडचा कोणाला आजार असेल तर विशिष्ट शंख मुद्रा नावाची एखादी मुद्रा लावली जायची, त्याला विशिष्ट एक मंत्र दिला जायचा आणि तो इथं जे चक्र असेल तर त्या कंठचक्राचा एक विशिष्ट मंत्र दिला जायचा आणि विशुद्धी चक्रावर ते डिऍक्टिव्ह असणारा या ठिकाणचं ऍक्टिव्ह केलं जायचं. नीट विषय पहा. ही पद्धत वैदिक चिकित्सेमध्ये असायची. पण हे सगळं कधी घडतं तर हे सगळं ज्या वेळेस आपल्याला सद्गुरूचं नाम मिळालं, नीट विषय समजून घ्या. त्या सद्गुरूंनी तुम्हाला बसवलं आणि सद्गुरूंनी बसवल्यानंतर तुम्हाला काही नियम सांगितले. त्यामध्ये एक नियम सांगितला की बाबा रे, मला विसर एक वेळेस चालेल पण तू मी दिलेल्या साधनाला विसरू नको. नीट विषय समजून घ्या. आणि तो साधर आपली फरक कुठं झाली तर विसरली हानी तया झाली, तया थोर झाली हानी. नीट लक्षात ठेवा. पहिल्यांदा आपल्याला विसर कुठं पडला तर सोपं गणित या ठिकाणी सांगितलं की आईच्या गर्भामध्ये आम्ही प्रवेश करताना आम्ही कोण होतो तर त्याला तुकोबरायचा एक सिंपल अभंग आहे. तुकोबरायचा नाही, सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो आणि जगी विस्तारिलो माझा मीच. बरोबर का नाही? म्हणजे तुम्हाला दिलेला शब्द आहे. नीट विषय समजून घ्या. तर मी आलो, माझा मीच प्रवेश केलेला आहे. फक्त इथं आल्यानंतर मायेचा आधार घेऊन मी आईच्या गर्भामध्ये प्रवेश केला, पंचतत्वाचा आधार घेऊन प्रवेश केला. पण बाहेर जन्माला आल्यानंतर मला नेमकं त्याच गोष्टीचा विसर पडला. मी कोण होतो या गोष्टीचा मला विसर पडला. मग मला काय करायचे तर मला सद्गुरूचा आधार घेऊन फक्त मला काय करायचे, त्या गोष्टीचा माझी ओळख करून घ्यायची, माझी ओळख करून घ्यायची. नीट विषय समजून घ्या. प्रभू रामचंद्र कोण म्हणून अवताराला आलते? कोण म्हणून अवताराला आलते? देव म्हणून अवताराला आलते. बरोबर का नाही? मग वशिष्ठ ऋषींना कशाची ओळख करायला शरण गेले? देवाचीच ओळख करायला शरण गेले ना. मग प्रभू रामचंद्र देव म्हणून अवताराला जरी आले तरी देव कळण्याकरता वशिष्ठ ऋषींना त्यांना शरण जावं लागलं. भगवान श्रीकृष्ण देव म्हणून अवताराला आले. बरोबर का नाही? पण तरी सुद्धा त्यांना देव कळण्याकरता सांदीपन ऋषींना शरण जावं लागलं. साधू संत सर्वच देव म्हणून ही लोक अवताराला आली. पण परत पुढे जाऊन त्यांना देव कळण्याकरताच कुणाचा आधार घ्यावा लागला तर सद्गुरूचा आधार घ्यावा लागला. नीट विषय समजून घ्या. म्हणून सद्गुरू ही तुमच्या आमच्या जीवनामधला खूप आयुष्यातला महत्वाचा पार्ट आहे. नीट विषय पहा. सद्गुरू हा उपाधीत बघण्याचा विषय नाही. नीट विषय समजून घ्या. अनंत जन्माच्या पुण्याईने अर्जुना, हजारो जन्माचं पुण्य असावं लागतं तेव्हा तुझ्या वाट्याला ही वस्तू येते. ही कुणाच्याही वाट्याला येत नाही. नीट विषय समजून घ्या. मग आस्तीच्या महापुरी निघती कोट्यावरी, प्राप्तीच्या पैल तरी एकाची वरे, असे हजारो माझ्या भक्तीच्या मार्गाकडे निघालेले आहेत. पण माझ्यापर्यंत पोहोचणारे क्वचितच आहे. आपण हे रोज प्रवचनामध्ये ऐकतो, कायम ऐकतो. कायम एक उदाहरण ऐकतो की नामदेवाच्या ताटात देव जेवत होता तरी नामदेवाला कच्च ठरवल्यावर देवाने सांगितले की नामदेवा, मी जरी तुझ्या ताटात जेवत असेल तरी तुला कळलेलो नाही. तुला कळून घेण्यासाठी काय करावं लागेल? गुरु करावा लागेल. किंवा भगवंताने अर्जुनाला सांगितले की अर्जुना, मी जरी तुझ्या पाठीमागे उभा असेल तरी तुला मी कळलेलो, तुला कळण्याकरता काय करावं लागेल? ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी या ध्यानावे तरी संता या बजावे
सर्वस्वशी. नीट विषय पहा, संता या बजावे सर्वस्वशी. पुढे जी ओवी आहे त्याचा ओवीचा अर्थ खोल्या सोप्या भाषेमध्ये आहे. आपण इथून राम मंदिरामध्ये किंवा एखाद्या चांगल्या मंदिरामध्ये गेलो, बरोबर आहे का नाही, मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या मंदिरामध्ये आपल्याला गाभाऱ्यात पाय पडायचा असेल, देवाच्या पाया पडायचा असेल एखाद्या मंदिरामध्ये गेल्यानंतर, तर आपल्याला पहिल्यांदा कुणाच्या पाया पडावं लागेल किंवा कुणाला विनवणी करावं लागेल? त्या मंदिराचा कोण पुजारी असेल, काय बाबा रे मंदिराची चावी दरवाजा उघड, आम्हाला आज जाऊन दर्शन घेऊन दे. आपण डायरेक्ट चावी उघडून मंदिराचं दर्शन घेऊ शकतो का? कुठल्याही मंदिरामध्ये घेऊ शकतो का? मग त्या मंदिरामध्ये तिथं कोणतरी असा एक पुजारी ठेवलेला आहे की त्याच्या पाया पडावं लागेल, त्याला म्हणावं लागेल बाबा रे दरवाजा उघड, मला तिथं दर्शन घेऊन दे. जर हे व्यावहारिक जीवनामध्ये आहे तर या ब्रह्मांडीय शक्ती, नीट लक्षात ठेवा, पिंडी असते ती ब्रह्मांडी पसारा. या ब्रह्मांडीय शक्तीची तुमची आमची जर ओळख करून घ्यायची असेल किंवा ओळख मिळाली असेल तर मग ती बिगर सद्गुरूची होईल का? किंवा बिगर सद्गुरूचं देवापर्यंत पोहोचता येईल का आतमध्ये? तर जरी ज्ञानाचा पुरवठा तिथे सेवा हा दारवंटा, स्वाधीन करी सुमटा ओळखोनी, ही 2 ते 3 चरणाच्या ह्या ओव्या आहेत. या ओव्यामधला सार एकच आहे की ह्या चाव्या फक्त सद्गुरू का दिलेल्या आहेत. नाही तो विषय समजून घ्या. पण त्या सद्गुरू का दिलेल्या चाव्या आहेत. मग सद्गुरू झाले म्हणजे संपलं का? आपल्याकडे खूप मोठी एक फसगत होते. मी आनंद संप्रदायाचा अनुग्रह घेतलाय, सद्गुरू केलेले आहेत, आता मला काही टेन्शन नाही. नीट विषय समजून घ्या. आपली फसगत तिथं नेमकी फसगत होते. ज्ञानेश्वरीमध्ये 18 अध्याय तयार झाले. ह्या 18 अध्यायामध्ये माऊली ज्ञानोबारायांनी प्रत्येक ठिकाणी एक वाक्य वापरले, मी करतोय माझ्या कृपेने, करत नाही कोणाच्या कृपेने करतोय, गुरुच्या कृपेने करतोय. मी निवृत्ती दादाच्या कृपेने करतोय. नीट विषय समजून घ्या. मी गुरुच्या कृपेने करतोय, मी निवृत्ती दादाच्या कृपेने करतोय. नीट विषय पहा. मग जोपर्यंत ह्या भावावर तुम्ही आम्ही येत नाही ना माय बाप्पा, तोपर्यंत आम्हाला देव कळलंच असं नाही. देव कळायची गरज काय? साधूनी तुम्हाला देव त्याच दिवशी दाखवला. आता उदाहरण समजा, हे ताई आहे, तुझं नाव काय? तेजस्विनी, बरोबर आहे. आता समजा मी विचारलं, बाबांना विचारलं हिचं नाव काय, हिने सांगितलं तेजस्विनी, बरोबर का नाही? आता मी परत आल्यानंतर तिला विचारेल का तुझं नाव काय? आता समजा 15 मिनिटांनी विचारलं तिला तुझं नाव काय, ती काय म्हणत? परत 15 मिनिटांनी तिला विचारलं तुझं नाव काय, चौथ्या वेळेस ती म्हणून महाराज काय बिघडलेलं दिसते काय ना. मग ज्या दिवशी मला कोणीतरी ओळख करून दिली की या देहाचं नाव काय आहे, तेजस्विनी, मग ज्या दिवशी साधूनी तुम्हाला सांगितलं की तुमच्या आतमध्ये असणारे चैतन्य स्वरूप शक्तीच देव आहे, मग तुम्ही कशाला शोधात, कुठल्या शोधात निघाले? त्याच दिवशी तुम्हाला सांगितलं ना, त्याची प्रचिती येण्याकरता तुम्हाला साधनही दिलं ना. आपली फसगत कुठं होते बरं का? परत त्याची प्रचिती येण्याकरता तुम्हाला साधनही दिलं आणि साधनाने अवस्थेमध्येही तुम्हाला त्याची लक्षणं सांगितली. शास्त्राने सांगितलं, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदय प्रगटे रामरूपे. हृदयामध्ये रामरूप प्रगट झालं तर शरीरामध्ये अशी लक्षणं उभी होतात, बरोबर का नाही? मग ती लक्षणं तयार झाल्यावर रामरूप प्रगट होतं. हे शास्त्राने लक्षण सांगितलं ना. सात्विका भरणे, रोमांसी दाटणे, स्वेदाचे जीवन येऊ लागे, काफे तो थरारी स्वरूप देखे नेत्री, अश्रुत्या बितरी वाहताती, आनंद झाला पोटी स्तब्ध होये कंठी, मौन वाकपोटी धरुनी राहे, टाकी श्वासोश्वास ऊर्ध्व भावे मुखा, स्वरूप हे एका मिळवणी, आणि एका जनार्दनी आईशी अष्ट सात्विक भाव उत्पन्न होताच देव कृपा. हा, मग आता हे तुम्हाला सांगितलं बी, त्याची प्रचिती बी आणून दिली, मग आपण कशाच्या शोधात निघालो? ज्या दिवशी ओळख झाली की बाबा या शरीरामध्ये असणारे चैतन्य स्वरूप शक्ती जर देव आहे, तर मग आपण भक्ती कशासाठी करतोय? ओळख तर त्याच दिवशी झाली ना. 5 मिनिटापूर्वी ओळख झालं, या देवाचं नाव तेजस्विनी आहे. आता ही ओळख करण्याकरता परत मला दुसरं काय करावं लागणार आहे? मग आपला हा अट्टहास कशासाठी करायचा आहे? नीट विषय समजून घ्या. फसगत आपली कुठं होते आपल्याला. मग हा अट्टहास कशासाठी करायचा आहे? तर अट्टहास ह्या करता करायचा आहे की आपल्या जीवाची प्रवृत्ती, नीट विषय समजून घ्या. रावण म्हणजे काय? आता एक उदाहरण सांगतो. रामायणामध्ये रावणाने सुद्धा भक्तीच्या जीवावर भगवान शंकराला प्राप्त केलं होतं, पण तरी आम्ही रावणाला राक्षस का म्हणतो आणि प्रभू रामचंद्रांना देव का म्हणतो? कृष्णाच्या काळामध्ये कौरवांना राक्षस का म्हणतो
पांडवांना देव का म्हणतो, नीट छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांना देव का म्हणतो, औरंगजेब अफजल खानाला राक्षस का म्हणतो. तर ह्याचं कारण काय, की आपल्या अंतःकरणामध्ये असणारा जो भाव आहे, त्या भावाचं जर आपण व्यावहारिक दिनचर्यामध्ये, मी जो महत्वाचा विषय समजून घ्या, मगाशी आलेला सत्संग कशासाठी करायचा असतो, सत्संगाचं कारण काय. कितीही मी म्हणणारा माणूस असू द्या, तो एकटा ध्यानाला बसला, खरं नाही सांगा, एकटा ध्यानाला बसला, जेवढे विचार त्याच्या डोक्यात डोळं उघडले ना ते नसतात ना, तेवढं त्यांनी डोळं झाकल्या त्याच्या डोक्यामध्ये विचार चालू होतात का नाही होतात खरं सांग. आणि परत मग बाबा आले की म्हणतात, मी ना ध्यानाला बसतो किंवा मी ध्यानाला बसते बरं का, पण डोक्यातले विचारच जात नाही. बरोबर आहे का चुकीचं आहे? डोक्यातले ही नैसर्गिकता आहे, आलं का लक्षात. म्हणून ज्या वेळेस साधू समोर असतो ना, साधू समोर ध्यानाला बसला ना, तर साधूची कृपादृष्टी, स्पर्श कृपादृष्टी असेल, दृष्टी कृपादृष्टी असेल, कृपादृष्टीचे जे प्रकार असतील त्याच्यामध्ये, साधू समोर आपण चिंतनाला बसलो, साधूच्या समोर ध्यानाला बसलो, नीट विषय समजून घ्या की त्यावेळेस जी कृपादृष्टी पडते, त्या कृपादृष्टी आपल्याला ते विचाराचा नाश करण्याकरता कामाला 100% येते. नीट विषय पहा. म्हणून मगाशी जसं म्हटलं की बाबा फोन करावा लागतो, नीट विषय पहा, चिंतनाच्या सत्संगाच्या दिवशी फोन करायची गरज नाही पडली पाहिजे. नीट विषय पहा. जर त्या दिवशी जर आपल्याला गरज पडली असेल, तर मग आपल्याला देव कळला नाही. लक्षात घ्या, आपल्याला देव जवळ असून पण देव जवळ हे आपल्याला माहिती आहे, पण तो कळला नाही. तो कळल कधी, तर त्या टायमिंगला. नीट विषय पहा, आज सत्संगाला महात्मे तुमच्या घरी येतात, ह्यांचा प्रापंचिक जीवन नाही का. समजा मला बोलवलं, आता मला 6चा टायमिंग दिला होता, बाबांनी परवा दिवशी म्हटलं रविवारी काय काम आहे का, म्हटलं काय नाही, मग म्हणले 6 वाजता इकडे या. म्हणजे समजा दुपारपासून गणगण की उशीर झाला नाही पाहिजे, मग डोक्यामध्ये गणगण काय की बाबा आपल्याला तिथं कुणीतरी बोलवलंय, मग आपल्याला उशीर नाही झाला पाहिजे. मग आपण उशीर नाही झाला पाहिजे, मग काम लवकर कशी उरकता येतील, आपल्याला पटकन कसं होता येईल, म्हणजे आपल्याला 1 तास आधी आपलं सगळं काम ओके का ठेवावं लागेल, आपल्याला तिथं जायचंय. जर ही आस त्यांची असेल, निघताना फोन झाला की म्हणजे निघालेलो आहे, तुम्ही कुठपर्यंत आले, लक्षात घ्या. ह्यो जर अट्टाहास जर त्या लेकरांसाठी असतो, आणि मग तिथं जर लेकरांना वाटणारा पोत घेऊन बसलेला आहे, पण जर ज्याला घ्यायचंय गरज आहे, मला सांगा, तानेल्याने येरी का जावा का येरीने तानेल्या का जावा, बरोबर करायचं. मग येरीनेच तानेल्याला फोन करून सांगितले बाबा संध्याकाळी सत्संग बरं का, या बरं का, तर मग ते अध्यात्म कडला जाईलच असं होत नाही. मग पुण्य घडल, शब्द मिळालेला आहे तुमच्याकडून, पुण्य घडल, पण मग त्या पुण्याची पावटी सरे, सेवेची इंद्रपणाची ओटी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. नीट विषय समजून घ्या. पण आपल्याला भोग भोगण्याकरता परत यावं लागेल. पण आपला संप्रदाय भोग भोगण्याकरता तुम्हाला साधन मिळालेलं नाही ना. एकदा नदी समुद्राला जाऊन मिळाली, परत तिला नदीमय होणे नाही ना. नीट विषय समजून घ्या. मग आपल्याला ज्यावेळेस हे साधन कशासाठी मिळलेलं आहे, तर साधनच फक्त हा जन्म मरणाचा फेरा चुकवण्याकरता आलेला आहे. मग जन्म मरणाचा फेरा जर चुकवायला जर आपला निजध्यास कमी पडला, नीट विषय समजून घ्या. बाबा काय मला ती ओवी घ्यायला सांगतात, हे तरी अवधान केले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईचे, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का. मग अवधान शब्दाचा अर्थ काय होतो, अवधान समजलं पाहिजे. नीट विषय समजून घ्या. लक्ष शब्दाचा अर्थ समजून घ्या. अवधान म्हणजे काय सांगतो आधी. अवधान म्हणजे काय, नीट विषय पहा. अवधान म्हणजे आपण महादेवाच्या पिंडीवर सोमवारचं किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये गेलं की ते वरती गडवा बांधलेला असतो, वर्षानुवर्ष बांधलेला असतो, आणि वर्षानुवर्ष त्या पिंडीमध्ये आपण पाणी टाकतो, थेंब 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 थेंब, वर्षानुवर्ष त्या पिंडीवर ते पाणी कसं चालू आहे त्याला म्हणतात अवधान. नीट विषय समजून घ्या. तद्वत त्या वृत्तीप्रमाणे आपल्याला जे आपल्या सद्गुरूंनी दिलेलं साधन आहे, नीट विषय पहा, ते साधन तुमच्या आमच्या जीवनामध्ये ते अवधान रूपाने ज्या दिवशी कंटिन्यू चालत राहील, कर्म करता 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 ते अवधान रूपाने चिंतन चालू राहील ना, त्या दिवशी आपण मग देव पाहावयासी गेलो ते देवची होणी ठेलो. नीट विषय समजून घ्या. किंवा मग लक्ष आणि मन, लक्ष्मण म्हणजे काय, तर प्रभू रामचंद्रांनी, नीट विषय पहा, प्रभू रामचंद्रांनी वनवासाला जात असताना लक्ष्मणाला एक काम सांगितलं होतं. लक्ष्मणा तू काय कर, सीतेला न्यायच्या आधी काय काम सांगितलं होतं, तू काय कर, या सीतेवर
लक्ष ठेव. तो अहंकार रूपी रावण येईल आणि त्या मायारूपी सीतेला घेऊन जाईल. तू काय कर, लक्ष ठेव. बरोबर का नाही? आणि तुम्हाला अनुग्रह देताना काय सांगितलं, फक्त काय करा, लक्ष ठेवा. काय नीट विषय. परत महाभारतातलं उदाहरण येतो. ज्या दिवशी महाभारतामध्ये सगळ्यांच्या परीक्षा चालू होत्या, द्रोणाचार्यांच्या परीक्षा चालल्या होत्या, त्यावेळेस प्रत्येकाला झाडावर एक मासा बांधलेला होता आणि प्रत्येकाला प्रश्न विचारला की बाबा तुला काय दिसते, तुला काय दिसते, बरोबर आहे का नाही? अर्जुनाला काय दिसत होतं, फक्त माशाचा डोळा. ही त्याचं लक्ष होतं. नीट विषय समजून घ्या. मग आपलं लक्ष काय आहे, नीट विषय समजून घ्या. की ज्या ठिकाणाहून आलोय, मी जी उदाहरणं सांगितलं ते आपल्याला त्या ठिकाणावर जायचंय. मग त्या ठिकाणावर जाण्याचं साधन फक्त नाम आहे, दुसरं कुठलंही नाही. आणि ते नाम तुमच्या आमच्या जीवनामध्ये मिळाले. मग त्या मिळालेल्या नामाच्या टाइमिंग, त्या नामाला फक्त आपल्याला काय करायचे की ज्या टायमिंगला तुमच्या जवळ गुरुजन मंडळी येतात, महिन्याचा तुमचा सत्संग होतो, त्या दिवशी का होईना पण आवर्जून, म्हणजे आपल्याला आस लागली पाहिजे बरं का. आता तुमची पिढी बाबाने अनुग्रह दिलं म्हणजे श्रीपाद बाबा हे आता बघा भाऊ, तुमच्या वडिलांचं नाव काय? पंढरी. आणि आजोबाचं? नारायण. आणि त्यांच्या वडिलांचं? बरोबर का नाही? म्हणजे आजोबाच्या पलीकडे तुम्ही गेलेले नाही, बरोबर का नाही? ज्यांनी तुमच्या कुळामध्ये जन्माला घातलं त्या जन्माला तुम्ही आजोबाच्या पुढे जाईना, बरोबर का नाही? मग तसं की तुमचे समजा तुम्हाला अनुग्रह मिळाला बाबांना मिळाला, दादोबाबांना मिळाला श्रीपाद बाबांचा, बरोबर का नाही? श्रीपाद बाबांना ही परंपरा पटकन सांगितली की तुम्ही पटकन सांगताय की बाबा बरोबर आहे का नाही? का तर ते बाबा तुमच्याकडे त्या नामाच्या रूपाने तत्वाने तुमच्यापर्यंत म्हणून आहे. आपल्याला जर आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये आपल्याला पंजाचं नाव सांगता येणार, इकडे आपण अख्ख्या कुळाचं नाव का सांगतो, नीट विषय समजून घ्या. ह्याचं कारण काय आहे, ते महात्मे तुमच्यापर्यंत का पोचले आहे? कारण त्या महात्म्यांची जी तळमळ आणि त्यांच्या वेळेस कार्य करणाऱ्या लोकांची तळमळ, हा पार्ट खूप महत्वाचा होता. नीट विषय समजून घ्या. त्यावेळेस जर म्हणजे हे ऐकलेले आम्ही बी त्या काळी त्या बाबांचे महात्म्यांचे ऐकलेले विषय की बाबा जर येणार असेल, त्या काळी काय फोन नव्हते, त्या काळी काय व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक हे काही प्रकार नव्हते. त्या काळी मुळातच बटनाचे फोन, मोबाईल हा कन्सेप्ट नव्हता. 98च्या काळामध्ये मोबाईल आपल्याकडे नव्हता, लक्षात घ्या. मग एखाद्या गावामध्ये एखाद्याच्या घरी निरोप टेलिफोनच्या माध्यमातून पोहोचायचा की बाबा त्या गावामध्ये येणार आहे. मग हस्ते पर हस्ते लोक गोळा व्हायचे. मग कोणी इष्टीवर आणायला जाते का, कोण कार्यक्रमाला आणायला जाते का काय, म्हणून तुमच्या आमच्यापर्यंत हे पोहोचलंय, लक्षात घ्या. त्या काळी त्या साधकांचा आणि सद्गुरूच्या भावापुढे शिष्याचा तो भाव, शिष्य लोकांचा तो भाव होता की काय करू काय नको करू, म्हणून तुमच्या आमच्यापर्यंत हे पोहोचलंय. नीट विषय समजून घ्या. मग आज तर आपल्याकडे सगळे साधन आहे, ते साधन पोहोचवण्याकरता आज व्हॉट्सअप आहे, ग्रुप आहे, इंस्टाग्राम आहे, तरी सुद्धा आपलं कधी कधी काय घडतं की आपली आस कमी पडते. नीट विषय समजून घ्या. आणि आस हा शब्द जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये, मी मग बसल्या म्हटलं की भेटी लागे जीवा लागलीसी आणि पाहे रात्रंदिवस, मग हा भाव सद्गुरू बद्दल सांगितलेला आहे. नीट विषय समजून घ्या. नाम बी तुमच्या मुखामध्ये तयार झालं, पण हे सांगड जोपर्यंत, द्वैत आणि अद्वैताची सांगड जोपर्यंत बसत ना माय बापा, नीट विषय समजून घ्या, तोपर्यंत आपण साध्य गोष्टीपर्यंत पोहोचणं असं नाही. नीट उदाहरण, फक्त एक छोटंसं उदाहरण सांगतो आणि थांबतो. नीट विषय पहा. रामायण जसं मी सांगितलं तसं महाभारत सांगतो. महाभारतामध्ये हे शरीर हे पंचतत्वाचं शरीर आहे. पंचतत्वाचं शरीर म्हणजे 5 पांडव. त्याला उदाहरण प्रमाण सांगतो. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या द्वारकेचा राणा या पांडवा घरी, बरोबर का नाही? द्वारकेचा राणा या पांडवा घरी. त्याच्यामध्ये इथेही 2 पार्ट आले. माथा म्हणजे मथुरा. माथा म्हणजे काय? मथुरा. आणि बाळ जन्माला आल्यानंतर नाभी जे नाळ कापण्याच्या ठिकाणी त्याला म्हणतात गोकुळ. आता गुण आम्ही इंद्रिय, आता हे पुढे जे आपल्याला जे सांगायला आपल्याला तो वेळ मिळणार नाही, मी सोप्या भाषेत सांगतो की गोकुळ आणि हे मथुरा. मथुरा आणि गोकुळाच्या मध्ये आत्मनाहा म्हणजे आत्मा अधिक म्हणून बरोबर आत्मनाहा म्हणजे यमुना. यमुनेच्या काठावर हृदय म्हणजे वृंदावन. आणि वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवीत बसलेले
असायचे. आता दृष्टांत मला फक्त दृष्टांत काय सांगायचं नीट विषय समजून घ्या. ह्याच्यातलं मला कथा ही जे काही ऐकलेली असेल माझे कीर्तनामध्ये तो पार्ट नाही. ह्याच्यामध्ये मला मेन सार सांगायचा नीट विषय पहा. ह्या 16,000 नाड्या म्हणजे 16,000 गवळणी. नीट विषय समजून घ्या. ह्या गवळणी दही दूध घेऊन वरती जायच्या. म्हणजे आपण ध्यानाला बसलं की ज्या ध्यानाला बसल्यानंतर जसे जशा मुंग्या आपण चिंतनाला बसल्यानंतर वरती जातात. ह्या गवळणी यमुनेच्या काठापर्यंत आल्या की मग त्यांना ज्या बासरीचा नाद ऐकू आला, त्या बासरीचे वेगवेगळे नाद सांगितले. आता ज्यांनी त्यांनी ज्याच्या त्याच्या अवस्थेत त्याला अवस्था चालू असताना ज्याला त्याला ज्याच्या त्याचे ते अनुभव येतात. विविध नाद सांगितले. बासरीचा नाद ऐकू आला की मग त्या गवळणीची जी परिस्थिती व्हायची त्या नावे अवस्था. आलं लक्षात? त्या नावे अवस्था. पण ही अवस्था चित्तामध्ये रूपांतर कधी होईल नीट विषय समजून घ्या. आता ही झाली आपण जी पहिल्यांदा होती ती देहाची अवस्था. पहिल्यांदा देहातूनच आपल्याला मंदिरातूनच आपल्याला देवापर्यंत पोहोचावं लागतंय ना. पहिल्यांदा शरीराची अवस्था. आपलं शरीर सुद्धा एक मंदिरच आहे. मंदिरातून आपल्याला इथं मंदिरच आहे. मग आता हे बी सांगायला गेलं तुम्हाला तर हे मंदिर आहे. मंदिरामध्ये शिवाचं ठाण हे आहे. नीट लक्षात घ्या. आणि तुमचं नाक म्हणजे काय माहितीये का? हे म्हणजे मंदिराच्या बाहेर जो नंदी आहे ना, तो नंदी कशाचं प्रतीक आहे? हे नाकाचं प्रतीक आहे. आपण मंदिरामध्ये गेले की बाहेर आल्यानंतर नंदीतून काय पाहतो? ते शिंगातून असं धरतो ना, आतमध्ये देव दिसतोय का बघतो. काय बघतो? बरोबर का नाही? काय काय लोक काय करतात? त्या शिंगाला जे बोट लावतात आणि शास्त्राने बरोबर त्या शिंगाच्या बरोबर मधून तुम्हाला कोण दिसतं? भगवंताचं. बरोबर आहे का नाही? मग तसंच तुम्हाला माऊली ज्ञानोबारायांनी सांगितलं की देवाची द्वारे उभा क्षणभर आहे. तुम्ही आतमध्ये कुठून जाता देवाला भेटायला? बरोबर आहे का नाही? हे म्हणजे ते नंदीचं प्रतीक त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. हे शिवाचं प्रतीक आहे. आतमध्ये ज्यावेळेस गेले की इथून परत आलीस बंगले को 10 दरवाजे बीच पवन का खांबा आवत जावत कोई न देखे ये बडा चंबा. मग आतमध्ये गेल्यानंतर नीट विषय समजून घ्या. मला विषय गवळणीवर राहायचा होता पण जाता जाता ही गोष्ट नीट सांगितली. तर ही पहिली अवस्था आपली होती देहाची. पण चित्ताची अवस्था म्हणजे काय की भगवान श्रीकृष्ण द्वारका नगरीला निघून गेले. गोकुळातून निघून गेल्यानंतर ती गवळणींची परिस्थिती अशी झाली होती की काय करून काय नको करू. कृष्ण तुझ्या मुरलीच्या पायरे मन मोहिले रे मन मोहिले. नीट विषय समजून घ्या. पण तिथून पुढे चित्ताची अवस्था म्हणजे काय लक्षात घ्या की काही दिवसानंतर कित्येक दिवसानंतर ज्यावेळेस श्रीकृष्णाला वाटले की परत माझ्या गोकुळातल्या गवळणी काय म्हणून एकदा गोकुळामध्ये राऊंड मारून यावा. मग श्रीकृष्ण द्वारकेमधून एक दिवस गोकुळाच्या दिशेला येतात. गोकुळाच्या दिशेला येत असताना चित्ताची अवस्था काय नीट विषय समजून घ्या. गोकुळाच्या दिशेला येत असताना काही गवळणींना कळतं की बाबा श्रीकृष्ण भेटायला आलेले आहेत. त्यावेळेस हे दृष्टांत खूप महत्वाचं आहे. त्यास काही गवळणी पळत पळत जातात. अनेक पळत गेल्यानंतर राधेला सांगतात की राधे राधे आपल्याला भेटायला कोण आलंय? भगवान श्रीकृष्ण आले. ती राधा ते शब्द ऐकती की बाबा मला देव भेटायला आलेले आहेत. राधा पळत पळत जाते. प्रश्न श्रीकृष्णाला विचारते की माझा कृष्ण कुठे आहे? काय? राधा परत माघारी जाते आणि राधा माघारी जाऊन श्रीकृष्णाला प्रश्न विचार म्हणजे भेटायला आल्यानंतर सांगते की माझा श्रीकृष्ण कुठे आहे? नीट विषय समजून घ्या. आणि हा भाव तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत तुमचं आमचं तुम्ही आम्ही त्या स्थितीला जाईल याची गॅरंटी नाही. ह्या भावापर्यंत तुम्ही आम्हाला पोहोचायचंय. नीट विषय. हे विषय कीर्तनात घेता येत नाही. हे विषय प्रवचनात घेता येत नाही. तिथं सर्व प्रकारचे लोक असतात. आपण हे विषय घेतले की त्यांच्या डोक्यावरून निघून जातं. हा भाव तुमचा आमचा झाला पाहिजे. नीट विषय समजून घ्या. रामायणामधलं परत एक उदाहरण सांगतो मला. भाव म्हणजे काय? वनवासाला जाताना सीता माता जाणार होती. लक्ष्मणराय आणि राम जाणार होते. मग लक्ष्मणाची बायको उर्मिला ही उर्मिला सुद्धा लक्ष्मणाला म्हणते की रामाची सेवा सीता करेल, मी पण तुमची सेवा करेल, मला पण घेऊन जा. आपल्याला भाव या विषयावर समजून घ्यायचंय. काय? मला पण घेऊन जा. लक्ष्मणाला बी पटतं. लक्ष्मणराय जातात प्रभू रामचंद्राला म्हणतात बाबा तुमची सेवा सीतामाई करेल, माझी सेवा उर्मिला करेल, मला पण तुम्ही घेऊन चला अशी तिचं म्हणणे आहे. पण प्रभू रामचंद्र म्हणतात तुझं बी खरंय तिचं बी खरंय पण वाल्मिक ऋषींनी ग्रंथात हे लिहिलेलं नाही तर तिला काय आपल्या संग घेता येणार नाही. मग सीता वनवासात सीतेला वनवास मिळाला पण नवरा सोबत होता.
नीट लक्षात घ्या. पण जाताना आपल्या घरातल्या व्यक्ती कुणीही दुःखी वातावरणामधून जाऊ नये म्हणून तिथं उर्मिलेलं सांगितलं जातं. काही ठिकाणी पाण्याचा ग्लास, काही दुधाचा ग्लास, आपल्याला त्याच्याशी काय मतलब नाही, दूध ग्लास आणायला लावला समजा, आणि ती उर्मिला आतमध्ये दुधाचा ग्लास घेऊन दूध आणायला गेले, त्यावेळेस ही लोक निघून गेली. तर माघारी आल्यानंतर कथा सांगते की उर्मिला 14 वर्षी एकाच जाग्यावर उभी होती. भेटी लागे जीवा लागलेसे, असं एकाच जागेवर 14 वर्ष. मग वनवास नक्की मिळाला कोणाला? सीतेला का उर्मिलेला? नीट विषय समजून घ्या. म्हणून सद्गुरू, हे सद्गुरू आणि सद्गुरूचं नाम, ह्या दोन्ही गोष्टी इतक्या महत्वाच्या असतात. नीट विषय समजून घ्या की त्या द्वैत आणि अद्वैताची सांगड तुमच्या आमच्या जीवनामध्ये घातली गेली पाहिजे. काही ठिकाणी आता नाम मिळालं मग आता आपल्याला काही विषय नाही, असं नाही. नाम जरी मिळालं तरी कृपादृष्टी ही उपाधी रूपांनीच डोक्यावर मिळवावी लागते. नीट लक्षात घ्या, उपाधी रूपांनीच मिळावी लागते. म्हणून आता नवनाथ ग्रंथामध्ये फक्त एक छोटासा दृष्टांत सांगतो. नवनाथ ग्रंथामध्ये मच्छिंद्रनाथांना जे ज्ञान मिळालं होतं ते ऑलरेडी पार्वती मातेला भगवान शंकर सांगताना ऐकण्यात आलं होतं. बरोबर आहे का नाही? तरीही दत्तप्रभूंना डोक्यावर हात ठेवायला का पाठवलं? कृपा दृष्टी राहिली होती. आलं का लक्षात? कृपा दृष्टी राहिली होती. म्हणून नीट विषय समजून घ्या की खूप छान सत्संगाचा कार्यक्रम आहे. म्हणजे खूप वेळा आमची चर्चा म्हणजे बाबांची की बाबा प्रवचन नको होऊन द्या, एक वेळ चिंतन नको होऊन द्या, तुम्ही प्रश्न उत्तराला बसा. सद्गुरू समोर प्रवचन करावं पेक्षा उलट 10 जणांचे प्रश्न असतील, अडी अडचणी असेल त्याच्यावर चर्चा करा. पण सद्गुरूच्या समोर नामस्मरण झालं पाहिजे, सद्गुरूच्या समोर चिंतन झालं पाहिजे. नीट विषय समजून घ्या. सद्गुरूच्या समोर नामस्मरण झालं, सद्गुरूच्या समोर चिंतन झालं. तुम्हाला पार त्याच्यापेक्षा सांगू का मी, निवृत्ती दादाला अनुग्रह कोणाचा? गहिनीनाथाचा. पण गहिनीनाथाचा अनुग्रह झाल्यानंतर गहिनीनाथ त्यांच्या कार्यासाठी गेले आणि निवृत्ती दादा आणि हे भावंड निघाले. बरोबर का नाही? मग निवृत्ती दादाने अनुग्रह कोणाला दिला? ज्ञानदादाला दिला, ज्ञानोबारायांना दिला. शो ग्रंथ कसा तयार झाला? ही निवृत्ती दादा मी तयार करू शकत होते ना, गहिनीनाथांचा अनुग्रह होता ना. नाम वेगळं होतं का? सद्गुरू वेगळे होते का? पण गुरुचं सानिध्य होत. नीट लक्षात घ्या. ही निवृत्ती दादा बी करू शकत होते ना, काय? पण ज्ञानोबरायांनी का तयार केलं? तर गुरु सद्गुरु सारिका आस्था पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करे. नीट विषय समजून घ्या. निवृत्ती दादांनी बी ज्ञानेश्वरी तयार केली असते, त्यांना सुद्धा अनुग्रह झालेलाच होता ना. नीट विषय समजून घ्या. बाबाजी चैतन्य, बाबाजी चैतन्याला तुकोबरायांना डोक्यावर हात ठेवल्यानंतर त्यांचं सानिध्य लाभलं होतं, म्हणून तुमच्या समोर आमच्या समोर ग्रंथ संपदा आहे ना. नीट विषय समजून घ्या. ज्या ज्या संतांना अनुग्रह निस्ता मिळाला, मग अनुग्रह निस्ता मिळाला पण साधू निघून गेले ना, ती लोक आखाड्यातले साधू झाले. लक्षात घ्या. त्यांनी 200 वर्ष ते जगले, त्यांना बी ह्याच नामाचा अनुग्रह मिळाला, पण ते जगाच्या कामाला नाही आले. आलं का लक्षात? आणि वैष्णव परंपरेने जे साधू अनुग्रह मिळाल्यानंतर सद्गुरूच्या सानिध्यात राहिले, त्यांनी आम्हाला हे साहित्य दिलं. आलं का लक्षात? ज्यांचं साहित्य आपण वाचतो, काय हे साहित्य कुणी आपल्याला दिलं? तर ज्यांचं सानिध्य मिळालं. नीट विषय समजून घ्या. म्हणून आपल्याला सानिध्य महत्वाचं आहे. आणि म्हणून सानिध्यासाठी मी मगाशी जे विषय सांगत होतो की दुपारी समजा बाबांनी फोन केला तळमळीने किंवा आज कार्यक्रम या ठिकाणी करतायत, तर साधूला जर आपल्या 100 लोकांसाठी वेळ असेल तर आपल्याला त्यांच्यासाठी 1 तास 2 तास वेळेत वेळ नसावा का? वेळेत वेळ म्हणतो. आलं का लक्षात? आणि म्हणून आपण वाट बघावी की आपला साधू किती वाजता येतोय, आपण वाट बघावी. साधूला आपली वाट बघायची वेळ लागली ना तर मग आपण कार्य करेल याची गॅरंटी नाही. आपण साधूची वेळ बघायची, आपल्याला आस लागावी. मी मगाशी उदाहरण सांगितलं, आपल्याला ताण लागलेली, आपल्याला आस लागावी. आलं का लक्षात? मग परमार्थ आपला सुफल होतो, भगवंत तिथंच कृपा करतो. नामदेवा, मी जरी ताटात तुझ्या जेवतोय ना तर तू त्यांना शरण जा. आणि त्याच नामदेवाने अभंग तयार केला, नामा म्हणे खेचर पायी सद्गुरु वाचुनी दैवत नाही. आता मग अनुग्रहाच्या आधी तर देव ताटात जेवल्याशिवाय नामदेवराय जेवत नव्हते.
मग नामदेवरावांनी हा अभंग का तयार केला मग? हे? पाय तुझे रे पाय तुझे करू राया हीच माझी. आणि मग ज्याच्या ताटात ब्रह्मांडाचा मालक जेवत होता, मग नामदेवरायांनी हा अभंग का तयार केला? काय नीट विषय समजून घ्या. म्हणून त्या दोन्हीही गोष्टी तुमच्या आमच्या जीवनामध्ये समान अंतरावर चालल्या पाहिजेत. खूप छान सत्संग चालू आहे, खूप छान चिंतनाचा विषय आहे. असाच सत्संग एकत्र जसा वाढवता येईल तेवढा वाढण्याचा आपण प्रयत्न करावा. एक आणि दुसरी गोष्ट, मला मिळालं स्वतः तरला नव्हे तो नवलं, उद्धरले कुळ इतरांचे. नीट व्यक्ती एक छोटासा दृष्टांत सांगतो. टायमिंग तसा वेळेपेक्षा जास्त झाला तरी सांगतो, चालतंय ना? तो दृष्टांत काय मंत्र म्हणून सोबत ठेवा. एक सद्गुरू आणि त्यांचे दोन लाडके शिष्य होते. दोन लाडक्या शिष्याला सद्गुरूंनी अनुग्रह वगैरे दिला, चिंतन चांगलं झालं, पण सद्गुरूंना पुढे कार्य करण्याकरता जायचं होतं. मग सद्गुरूंनी काय केलं, बाबा रे, जवळ दोघांनाही बोलवलं आणि दोघांच्या हातात एक एक हरभरा दिला. काय दिला? एक एक हरभरा दिला आणि सांगितलं, मी 12 वर्षांनी तुम्हाला भेटायला येईल, तुम्ही या हरभऱ्याची चांगली सेवा करा. आलं लक्षात? सद्गुरू निघून गेले. त्यात सद्गुरू 12 वर्षांनी माघारी आले. माघारी आल्यावर एका शिष्याला बोलवलं, बाबा रे म्हटले, ये आता मी आलोय तुला भेटायला. मग तो शिष्य जवळ आला, म्हटला, बाबा मी तुला वस्तू दिली होती, तू काय केलं? तो पहिला शिष्य म्हणला, बाबा तुम्ही ज्या दिवशी गेला त्या दिवशी मी सोन्याची पेटी केली, त्या सोन्याच्या पेटीत तो हरभरा ठेवला आणि रोज त्याची पूजा करायचो, रोज त्याला अगरबत्ती. एकही दिवस मी नित्य नियमाने चुकवला नाही. 12 वर्ष मी रोज त्या हरभऱ्याला दिवाबत्ती करायचो आणि तुमचं स्मरण करून पाया पडायचो. बर बर म्हणले, छान. मग दुसऱ्याला बोलवलं, म्हणले, बाबा रे तुला वस्तू दिली, तू काय केलंय? म्हणला, बाबा मी काय केलं, तुम्ही दिलेला हरभरा शेतात नेऊन लावला, त्याचं एक झाड आलं, त्या झाडाला काय हरभरा आले, ते हरभरे परत मी ते जमिनीमध्ये लावले आणि ते हरभरे वाढत वाढत 12 वर्षात आता एक अख्खं गोडाऊन भरले. काय मग आता सद्गुरूने आपल्याला जी वस्तू दिलेली त्या वस्तूमध्ये आपण आता त्याचं गोडाऊन भरायचं का त्या वस्तूला रोज देवा पुढं पूजायचं, हे आपल्या हातामध्ये आहे. म्हणून अनंत जन्माच्या पुण्याने मी कायम एक शब्द वापरतो की ऐश्वर्य गुण संपन्न संप्रदाय तुमच्या आमच्या जीवनामध्ये आम्हाला मिळाला माय बाप. मी कालच तुम्हाला सांगितलं, कारण मला एका संप्रदायाच्या एका माणसाने एक प्रश्न केला. काय केला तर, आजही आपल्या संप्रदायामध्ये एखादा माणूस, एखादी मुलगी, एखादा भाऊ प्रवचनाला बसला की त्यांनी न पाहिलेले बाबांना म्हणतो, मी बाबांच्या कृपेने इथं बोलतोय. आलं का लक्षात? पण इतर संप्रदायामध्ये वारकरी असो, इतर संप्रदायामध्ये असो, असं एक कीर्तनकार दाखवा की कीर्तन जोरात करेल, गायनाचार्य आहे, मृदंगाचार्य आहे, भागवताचार्य आहे, विनोदाचार्य आहेत, सगळे आहेत, पण कीर्तनात असा एक कीर्तनकार मला महाराष्ट्रातला दाखवा, बाबा मी ह्या बाबांच्या कृपेने बोलतोय, ह्या बाबांच्या कृपेने मला काय. नीट विषय समजून घ्या. काय अनंत जन्माच्या पुण्याने शास्त्राला अनुसरून असणारा संप्रदाय आणि त्या संप्रदायामध्ये शास्त्राला धरून चालणारे सद्गुरू तुमच्या आमच्या जीवनामध्ये आम्हाला मिळाले. नीट विषय समजून घ्या. म्हणजे आज सद्गुरूंनी तुमचे इथं यावं कार्य करावं. आज बाहेर ठिकाणी पाहिलं की असं डोळ्याला पाणी येतं की सद्गुरूंनी शिष्यांची घरं लुटलेली असतात. काय सद्गुरूच्या म्हणजे सद्गुरूच्या भावापोटी कितीतरी घरं अशी वाया गेलेली आहेत. काय घरी खायला नाही, पण सद्गुरू समजा शेतामध्ये जर 4 पोती झाले की एक सद्गुरूच्या नावाने. काय जरा इन्कम असेल तर सद्गुरूंनी शिकवलेल्या गोष्टी, राजा हो सद्गुरू. म्हणजे आम्ही दोघेही माणसं गुरुवर प्रवचन करत नाही. बाबांचं प्रवचन गुरुवर ऐकलं का तुम्ही कधी? का बरं करत नसताना गुरुवर? गुरुची सेवा तुम्हाला सांगणं म्हणजे परत तुम्हाला येडं बनवलं. म्हणजे सद्गुरूची सेवा कशी सांगता, म्हणजे मग तुम्ही तशी सेवा बाबांची केली पाहिजे. म्हणून आम्ही सद्गुरू सेवा या विषयात सद्गुरूची सेवा केली. हे सद्गुरूच्याच परंपरेने आलेला संप्रदाय, पण तरी सुद्धा आपण ते का सांगत नाही. तर तेवढं सुद्धा साधक आपण 1 रुपयाला मिंध नसावं. नीट विषय समजून घ्या. 1 रुपयाला आपण मिंध नसावं. आजही आम्ही इतक्या वर्ष खांद्याला खांदा लावून काम करतो. एक साधक, आता ह्याच्यामध्ये काल रामनवमीला कोण आले असतील काय, आजपर्यंत 10 वर्षामध्ये कुठंच नाही. आज जेवढे बी पाकिट
बाबा समजा बाहेर कार्यक्रमाला गेला की मिळाले की ते उचकट नाही फक्त सांगतात आता इथं भाऊ समोर एका कार्यक्रमाला बाबा रे जे काय लागते कमी पडलं ते डब्यातून घे तुझं तो वापर. एक काही साधक असा म्हणू शकत नाही की बाबा इथं मला 10 रुपयाला किंवा एखाद्या गोष्टीला असे आपल्याला अनंत जन्माच्या पुण्याने साधू भेटावेत हे खूप मोठं आपलं भाग्य लागतं. लक्षात ठेवा. फक्त त्यांना आपल्याला काय द्यायचंय तर त्यांना फक्त कार्यच द्यायचंय. एकाचे 2, 2चे 4, 4चे 8 साधक कसे होतील, तुमच्याकडून 2 लोक कशी वाढली जातील, त्या 2 जणांकडून 4 कशी वाढली जातील, यालाच सद्गुरूचं कार्य म्हटलं जातं. नीट विषय समजून घ्या. आम्हाला बी काही जास्त का बाबांचे सानिध्याला आपल्याला आहे का, पण काहीतरी मिळाले तेच प्रचार प्रसार आम्ही करतोय ना. आपण आज श्रीपाद बाबा, आज माऊली ज्ञानोबारांचे बी ग्रंथ आहेत, आपण तरी सुद्धा श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा यांची नावं का घेतो तर कुठंतरी त्यांच्या कृपेने आपल्यापर्यंत काहीतरी आलेलं आहे की ते जगात नाही आणि ते आपल्याला मिळालेलं आहे. म्हणूनच आपण मग हाच प्रसार प्रसार पुढं करावा, छान पद्धतीने चिंतन करावं, छान पद्धतीने वाचन करावं. नीट लक्षात घ्या, शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती ह्या 3 गोष्टी संगत चालण्याचा प्रयत्न करायचा. निस्ता गुरुवर बी श्रद्धा ठेवून उपयोग नाही, वाचन बी पाहिजे आपलं कार्य करण्याकरता. वाचन निस्तं करून उपयोग नाही. नीट लक्षात घ्या. तर नामस्मरण, वाचन आणि सद्गुरु निष्ठा ह्या 3 गोष्टी एका वेळेस ज्याच्या बळकट झाल्या ना, एका वेळेस ज्याच्या बळकट होत्यात ना, त्याच्या पाठीमागे मी एक छोटासा दृष्टांत परत एकदा सांगू का? हा बाबा चालतंय ना. एक दृष्टांत सांगतो. सद्गुरू म्हणजे काय, सद्गुरूचं नाम म्हणजे काय आणि देव म्हणजे काय, देव पुन्हा कृपा करतो त्याचं एक उदाहरण सांगतो. कौरव पांडवांचं युद्ध सुरू होणार होतं. सुरू व्हायच्या आधी कौरवांचा बाप कोण? धृतराष्ट्र. धृतराष्ट्राने त्यांच्या कमिटीमध्ये त्यांच्याकडे मंत्रिमंडळ असायचं, त्याच्यामध्ये एक त्यांचा ब्राह्मण किंवा ज्योतिषी काका त्यांना बोलून घेतलं ज्योतिषाला आणि सांगितलं बाबा हे युद्ध करायचंय, आता माझ्या पोरांची पत्रिका बघ. त्या ज्योतिषाने पत्रिकाचं पुस्तक काढलं. तो म्हणला तुझ्या 100च्या 100 पोरांचा राजयोग आहे. काय आहे? राजयोग आहे. 100च्या 100 पोरांचा राजयोग आहे, तू बिंदास युद्ध कर. मग धृतराष्ट्र म्हणतो आता युद्ध करायला काय हरकत नाही. मग युद्ध चालू होतं. चालू झाल्यात 10 मारत्यात, 20 मारत्यात, 50 मारत्यात, निम्मी अर्धी मारत्यात. आता धृतराष्ट्राला वाटतं ह्याने तर सांगितले राजयोग आहे ना, आपले पोरं तर मरत चालल्यात, नेमकं काय? परत ज्योतिषाला बोलवतो निम्म अर्ध युद्ध संपल्यानंतर. म्हणतो तुम्ही तर सांगितलं बाबा इथं या पोरांना राजयोग येत आणि माझी पोरं हरत चालल्यात, कसं काय? तेव्हा परत तो पत्रिका पाहतो आणि तो ज्योतिषी त्याला सांगतो की तुझ्या पोरांचा राजयोग आहे हे 100% खरंय आणि त्यांची 67 चालू आहे हे बी 100% खरंय, पण त्यांच्या पारड्यामध्ये असा कोणतरी एक बाप माणूस आहे की त्यांनी ह्यांची सगळी ग्रह फिरवलेली आहे. काय? मग तू तर राष्ट्र म्हणतो हा तू एकच आहे भगवान श्रीकृष्ण. लक्षात घ्या. हा दृष्टांत असा आहे की भगवान श्रीकृष्ण ज्याच्या पारड्यात ना त्याला कुठलाही ग्रह वाकडं करू शकत नाही. नीट विषय समजून घ्या. आणि म्हणून हे मारुती राया मी काय सांगितलं मगाशी, तर मारुती राया रावणाच्या खुर्ची खाली सगळे ग्रह टांगून ठेवले होते, बांधून ठेवले होते रावणाने. बरोबर आहे का नाही? सोडवले कोणी? हनुमंतराय. मग मी मगाशी हनुमंतराया कोण सांगितले तर सद्गुरूंनी दिलेलं नाम हे म्हणजे हनुमंत. शरण शरण हनुमंता तुझं आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुमटा. मग सांगितलं मग हे नामरूपी भगवंताचं नामरूपी मारुती राय ज्याच्या सोबत आहेत. युद्ध रामायण संपल्यानंतर महाभारतामध्ये भगवान अर्जुनाच्या रथावर झेंड्यावर फोटो कोणाचा आहे? मारुती रायाचा आहे. ज्याच्या रथावर, ज्याच्या शरीररूपी रथावर मारुती राय आणि भगवान श्रीकृष्ण ठाम करून बसलेले आहेत ना, त्याचं कुठलीही ग्रह वाकडं करू शकत नाही. बस म्हणून या 3 गोष्टी वाचन कायसाठी करायचं तर चिंतन. बघा चिंतन आणि तुम्हाला कळलेलंच आहे की गुरुने दिलेलं नाम सत्याचे, त्याची प्रचिती. बाकीचे इतर ठिकाणी 2-2 नाही 8-8 दिवस जरी ध्यानाला बसले तरी नळ्या भुकल्यागत होतं. त्यांचे 8 सात्विक भाव होतात का? आपला संप्रदाय सोडला तर दुसरे का कुठं आहे का? साधं सगळं नाही. ते म्हणजे काहीतरी आहे ते तुम्हाला प्राप्त गुरुनी करून दिलेलं आहे. फक्त त्याच्यावर निष्ठा आणि वाचन कशासाठी करायचं तर आपल्याला सद्गुरूचं कार्य करताना आपल्या सोबत सद्गुरू नसतील पण आपल्याला एखादा प्रश्न विचारला तर आपल्याला धडाधड त्याची उत्तरं देता यावी. म्हणून आपल्याला थोडं आपल्याला बी त्याच्यामध्ये वाचन असावं,
चिंतन असावं. आपल्याला एखाद्याला कार्य करण्याकरता समजून सांगता आलं तर असावं. म्हणून तिन्ही गोष्टी व्यवस्थितरित्या वाचन करा, हे कार्य वाढत चालून द्या आणि अशाच पद्धतीने हे कार्य वाढावं. या ठिकाणी तुम्हाला आज कार्यक्रम स्लेपोर ह्यो तुम्हाला एखादं कार्यालय घ्यावं लागावं अशी भगवंत चरणी प्रार्थना करतो. आणि बोलता बोलता काय चुकीचं वाटलं असेल तर सोडून द्या, पण जे बरोबर आहे त्याचा निश्चित विचार करा एवढं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. पुंडलिकावर जय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. सद्गुरु चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाळ कृष्ण भगवान की जय. आता विश्वात्मके देवे येणे वागे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय नाही. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. उदा परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्ष सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची माहिती आली. अनवरत भूमंडळी भेटत तुझ्या चला कल्पतरूचे आरव. ते धनाची दामिनीचे गाव, ओर नदीचे अर्णव पिरुषांचे. चंद्रमेच्या लांछन मार्तंडले तापहीन. हे सर्वाही सदा सज्जन स्वैरे होतो. किंबहुना सर्वशी पूर्ण होई ते लोकी. भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथ उपजीवे. विशेष लोकी ये दृष्टा दृष्ट विजय व्हावे. ये तमने श्री विश्वेश्वरावो, आवो ललान बसावो. येणे वरे ज्ञान देवो सुख्या राधा. येणे वरे ज्ञान देवो सुख्या राधा. येणे वरे ज्ञान देवो सुख्या राधा. हरि ओम शांती शांती शांती. सदा सर्वदा योग तुझा घडावा, जे कारणी देह माझा पडावा. उपेक्षु नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ.